हारली. राम 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 राम. हारली हो मुंबई. काय सांगावं, कुणाला सांगावं आम्ही? आमचं दुःख किती होतंय आम्हाला. कुणाला सांगायचं, कुणाला सांगा, तुम्ही सांगा. 162. लाजा आहे का? लाजा लाजा काय तोंडात दाखवायचे आता आम्ही विरोधकांना? 162 रन फक्त. आता दिल्लीने आरामशीर मारली. 11 बॉल राखून मारलं तुम्हाला. आम्ही सगळ्यांना सांगतो सुटलं इथं आमची मुंबईची टीम ह्याव त्याव त्याव त्याव. अरे एवढी कशी घाण केली रे? तोंड दाखवायला जागा नाही आम्हाला आता. आहे का लाज? आहे थोडीशी आहे. नालायक माणसं. बरं जाऊ द्या. हारली म्हणताना मुंबई इज्जत काढायला लागणार. बघा माझा सपोर्ट असला तर तरी चुकलंय त्याला रस्ता दाखवणं आपलं काम आहे. बरोबर का नाही? चूक होती, माणूस आहे, घ्या समजून. आमच्याकडे कसं आहे, पहिली मॅच आम्ही देवाला द्यायचो. यावर्षी आम्ही पहिली मॅच देवाला नाही दिली, स्वतःलाच घेतली. पण पुढची मॅच म्हणजे दुसरी मॅच आम्ही देवाला दिली. यावर्षी जरा थोडं पॅटर्न चेंज केला आम्ही यावर्षी. जरा चेंज तर समजून घेतो. तो पॅटर्न समजून घ्या तुम्ही. आता आपण चर्चा करणार आहे त्याच्या अगोदर थोडी खेचूया मुंबईची आणि मग आपण येऊया चर्चेवर पुढच्या. स्थळ दिल्लीचा अरुण जेटली स्टेडियम. पण गप्पा कुणाच्या? साताच्या पवई नाक्यावर गप्पा. कोण जिंकणार? मुंबई जिंकणार. पहिलं नागिन डान्स चालू झाला. टॉसची गडबड झाली. पार्श्वभूमीला आमचा सातारी ढोल वाजत होता. एका अंगाला तुतारीचा आवाज येत होता. काय रे, कालचा सामना तुम्ही बघितलाच असेल. अक्षर पटेलनं टॉस काय जिंकला. सातारा कोल्हापूरच्या कुस्त्या जिंकल्यावर उड्या मारायला लागला होता तो गडी. आम्ही फिल्डिंग करणार म्हणतोय, आम्ही फिल्डिंग करणार म्हणे. अरे बाबांनो, मुंबईच्या पोरांना बॅटिंग केली म्हणजे काय, म्हणजे आगीत हात घातल्यासारखं झाले ते. कुणीतरी सांगा दिल्लीवाल्यांना. आणि तो आमचा रोहित शर्मा द हिटमॅन आला तसा दना 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 2-4 चौकार. वाटलाच पारनेरच्या बाजारातला राडाच होणार आहे. पण तेवढ्यात मुकेश कुमारनं असं काय घुमावलं. रोहित भाऊला वाटलं असेल, बया मुंबईचंच बरं होतं आपण. दिल्लीची हवा काय मानवत नाही राव आपल्याला. सूर्या तिला वर्माची विकेट पडलं. सूर्य आला. आमचा सातारचा जावई असल्यागत, कळलं का? आमचा सातारचा जावई असल्यागत खेळतो बघा. मैदानाच्या चारी बाजूला असल्या शॉट हाणते. 360 डिग्री ज्युनियर 360 डिग्री एबीडी ज्युनियर एबीडी. 36 बॉलमध्ये 51 रन केले. पण गड्या त्या रनचा फायदा काय झाला का? 162 वर तुम्ही पार साताऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं, कोंबडं कापलं पण रचा पातळ झाला. काय करायचं मग आली दिल्लीची बॅटिंग. सुरुवातीला वाटलं बुमराह काटा काढणार. सुरुवातीला वाटलं असं. ते एक पोरग आलं. पोरग काय नाव त्याचं? समीर रिझवी. आईला काय मारत होता राव. 7 थाला फॉर रिझन. 7 षटकार. मुंबईच्या बॉलरला अजिबात किंमत दिली नाही त्यांनी, अजिबात दिली नाही. फुकाट पेढे वाटायला आल्यागत एखाद्याला पिशव्या भरून आपण घेतो ना, फुकाट कंदी पेढे वाटायला आले एखादा, हे देखी तसं तिच्या आईला रन लुटत होता तो. पुस्करून टाकला आम्हाला. आणि मग आमची पोरं येडी लागली रडायला. अरे 90 रन हाणतात होईल का 51 बॉलमध्ये 90? लाज आहे का लाज? आणि तो मिलर पहिला टपून बसलाय. रोहित शर्मा बद्दल मनात राग आहे बरं का त्याच्या. 2024ला विसरला नाही का अजून. फायनलला समजलं का? लक्षात ठेवा. त्यांनी 4 मारला. आणि काय तिच्या आईला पार दिल्लीच्या पोरांनी पार कल्लाच चालू केला. मुंबई इंडियन्सचा पार कोळसा झाला. पार काळा कोट्टा कोळसा झाला. एक सांगतो, आमच्या टीम मध्ये गडबडला काय माहिती का? हार्दिक पांड्या नव्हता हो आमचा. क्लच हार्ड हिटर. काय झालं होतं मला काही रिझन एवढं कळलं नाही, पण तो खेळला नाही. हे पण एक्सक्यूज नाही, एक कारण नाही.
असं नाही तुमच्याकडे रिप्लेसमेंट नाही त्याची, किंवा ते काम दुसरं कोणी करू शकत नाही. होतं. सूर्या कॅप्टन होता. वर्ल्ड कप 2026 T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन होता तुमच्याकडं. पण काय ते म्हणतात ना, हळद लागली पण लगीनच उरकलं नाही. तसं झालं आमच्या मुंबईचं. 11 बॉल बाकी असताना सामना खिशात घालून दिल्लीवाले तर म्हणलं जावर बाबा, आता काय अजिंक्यतारावर दर्शन घेऊन या आता देवीचं. पुढच्या मॅचला जरा तरी बुद्धी दिली ती. फार इकून टाकलेलं खेळताय राव. काय तुम्हाला काय माझा आता कालचा खेळ म्हणजे निव्वळ आहे ना. दिल्लीची बिर्याणी आहे ना, दिल्लीची बिर्याणी एकदम खतरनाक झाली होती आणि आमच्या मुंबईचं नुसतं सुक्क मटण झालं होतं. जाऊ दे, येऊया आपण आता आपल्या मेन सेगमेंटवर. तर स्कोरबोर्ड बघितला. मुंबईची बॅटिंग आपण पहिल्यांदा बघू. रॉयल रिकल्टन 11 बॉल 9, 2 4, 81चा स्ट्राईक रेट. पुढच्या मॅचला डिकॉकला घेऊन टाका. रोहित शर्मा 35 रन, 26 बॉल, 134चा स्ट्राईक रेट, 5 4 1 6. भाऊ बोलायला लावू नको. स्ट्राईक रेट अप पाहिजे आपल्याला. 150 तर पाहिजे, कमीत कमी 150. तिलक वर्मा, राजा काय झालं तुला? पच नका जेवण का पाहिजे तुला एखादं? काय देऊ का आणून एनर्जी ड्रिंक? काय झालं? 0. सूर्यकुमार यादव 51, 36 बॉल. तेव्हा नव्हता आलेला तू. 141 स्ट्राईक रेट. 141चा स्ट्राईक रेट नाही हो, 180 190 आम्ही एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं भाऊ. आणि तुम्ही काय करता? 141. रुदरफर्ड 7 बॉल 5. नमन धीर 21 बॉल 28, 133चा स्ट्राईक रेट. मिशेल सांटनर 13 बॉल 18, 138चा स्ट्राईक रेट. कॉर्बिन बॉस 4 बॉल 11, 275चा स्ट्राईक रेट. एकमेव ज्याचा 200च्या पलीकडे होता स्ट्राईक रेट. ह्याला ओपनिंगला पाठवायचं ना. ह्याने वरनं काहीतरी केलं असतं. बॉलिंग बघू आपण दिल्लीची. मुकेश कुमार 3 ओव्हर 26, 2 विकेट. लुंगी एनगिडी हो 4 बॉल 34, 1 विकेट. अक्षर पटेल 4 ओव्हर 22, 1 विकेट. युवराज निकम 3 ओव्हर 24, 1 विकेट. कुलदीप यादव 3 ओव्हर 31, हाताला काहीच नाही लागलं. टी नटराजन 3 ओव्हर 24, 1 विकेट. कुलदीप यादव जर सोडलं तर एका सुदीक बॉलरनी साधं 9च्या इकॉनॉमीच्या वर तुम्हाला हाणून नाही दिलं. 9च्या इकॉनॉमीच्या वर कुलदीप यादवनी 10.33 रन दिले, पण त्यांनी काही लय मोठा फरक नाही पडला. आता दिल्लीच्या बॅटिंगवर येऊ. के एल राहुल 3 बॉल 1 रन. तुम्ही काढलं होतं याला, मेन प्लेअरला लवकर. मला आठवतंय काहीतरी 8 रनवर 2 विकेट होते तुमच्या दिल्लीच्या. निसांका 44, 30 बॉल 44. नितीश राणा 0, 3 बॉलमध्ये रनआउट झाला. समीर रिझवी 90, 51 बॉलमध्ये. अख्ख्या मॅच मध्ये जर कोणी इम्पॅक्ट टाकला असेल आणि कुणी ती मॅच विनिंग इनिंग खेळली असेल तर तो समीर रिझवी होता. ह्याची आणि निसंका बरोबरची पार्टनरशिप मुंबईला मॅचमधनं बाहेर काढून नेलं त्यांनी. डेव्हिड मिलर 18 बॉल 21, स्टब्स 4 बॉल 3, 164 रन 4 विकेटवर यांनी 18.1 मध्ये केले. 162चं टार्गेट होतं. बॉलिंग बघितली तर दीपक चहर 3 ओव्हर 20, 1 विकेट. जसप्रीत बुमराह 4 ओव्हर 21, 5.25चा इकॉनॉमी. मला एक बुमराह मालक रागवू नका. मालक तुम्ही बॉलिंग चांगली टाकताय हो, तुम्ही इकॉनॉमी पण चांगली आहे तुमची. बुमराह भाऊ नाही, सगळं मान्य आहे. तुम्ही T20चे बेस्ट बॉलर आहे, तुमच्यासारखं कोणच नाही, सगळं मान्य आहे आम्हाला. पण तुम्ही 4 ओव्हरमध्ये 21 घेताय, इकॉनॉमी चांगली आहे 5.25. आमचं गरीबाची मागणी एवढी आहे. विकेट कुठे हो? अहो विकेट टेकर आहे तुम्ही, लक्षात घ्या. सँटनर 3 ओव्हर 22 रन 1 विकेट. शार्दुल ठाकूर 3 ओव्हर 41. पहिल्या मॅचला तुझं कौतुक केलं, तू लई लगेच झाडावर चढला का रे बाबा? हा लॉर्ड ठाकूर केलं तू. जाऊ द्या. मयंक मार्कंडे 2 ओव्हर 20. कॉर्बिन बॉस 3.1 39, 1 विकेट. आता मला ह्याच्यात सांगा, विकेट टेकर कोण होतं? 3 जणांना 1 विकेट घेतली. पण बुमराह साहेब मालक जरा काय चुकलंय का आमच्याकडनं? नाही सांगा आम्हाला, काय चुकलंय का? चुकलं असं माफी मागतो, पण जरा परफॉर्मन्स द्या हो. अपेक्षा आहेत आमच्या तुमच्याकडनं. बरं लय झालं आता, नाही जास्त बोलत साहेब.
पुढच्या मॅचला कमबॅक करा, नाही तर तोंड दाखवायच्या लायकीच नाही राहणार हो आम्ही. हां, आम्ही जिथं कामाला जातोय, 4 माणसात जातोय, तिथं आम्हाला फार बँड वाजून टाकतात हो आमचा. जरा द्या गरीबाकडे लक्ष. आणि ते एवढं आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हां, बेल ऐकन आहे ना, बेल ऐकन त्याच्या ऑलवर टिक करा. तुम्ही काय करताय, खालती फक्त घंट्याला टिक करताय. आपण घंट्याला जाऊन तुम्हाला ऑल करायला लागणार, समजतंय का? त्यावेळेस नोटिफिकेशन येणार. आणि प्लीज प्लीज हो, गरीब माणूस, दयानी करा दया आमच्यावर जरा. बघा काहीतरी करा, गरीबावर लक्ष द्या. भेटू पुढच्या व्लॉगला. येऊ का? हां, चला येतो, भेटू पुढच्या व्लॉगला. हां, येतो, बाय.